आणि यामध्ये जवळपास 70% बोंड आहे की त्याला 5 पाकळ्यांचे बोंड आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे पानावर याच्या लव आहेत, त्याच्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडीचा असा काही फार याच्यावर इफेक्ट होत नाही, म्हणजे फवारणीचा खर्च वाचतो. साधारणतः यांनी आता या शेतकऱ्यांनी वाघोड्यांनी जवळपास 4 इथं स्प्रे घेतलेले आहेत. 4 स्प्रेमध्ये आज कपाशी एकदम चांगली ग्रीन आहे, कुठल्याच प्रकारचा कोकडा किंवा असं काही यामध्ये दिसत नाही. आणि बोंडाची साईज पण चांगली आहे, साधारणतः 5.5 ते 6 ग्राम बोंड साईज आहे. शेंड्यावरचे बोंड जरी पाहिलं तरी आज चांगली मोठी साईज आहे. आणि क्लोजर पेस्टिंगसाठी म्हणा किंवा HDPS साठी म्हणा ही व्हेरायटी म्हणजे चांगलं सुटेबल आहे. आणि मला वाटतं हे 3रं वर्ष आहे नाही का, 2रं वर्ष बरोबर. तर यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ही स्वतः मागवून यावर्षी म्हणजे घेतली, स्वतःची शेतकऱ्यांची डिमांड होती. त्यांनी स्वतः एक मागच्या वर्षीचा जो त्याचा परफॉर्मन्स होता तो पाहून यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी स्वतः घेतली. आणि जे आता कंपनीचं जे प्रचार प्रसिद्धी किंवा आता जे फील्ड व्हिजिट चालू आहेत यामुळे येणाऱ्या काळात येणाऱ्या वर्षात याचा आणखीनही एक शेतकऱ्यांची डिमांड या वाहनासाठी राहील. असा हा एकंदरीत चांगला प्लॉट आहे. काय वाटतं दादा, किती अपेक्षित उत्पादन या ठिकाणी मिळेल शेतकरी बंधूला तुमच्या अनुभवावरून? आता इथली समजा बोंडाची साईज आणि बोंडाची संख्या जर पाहिलं तर साधारणतः 12 ते 13 क्विंटल उत्पन्न इथं एकरी होईल असं एक दिसते समजा बोंडाची संख्या पाहून. धन्यवाद.